आपण आज झटपट असे वाटाणे आप्पे रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर मग आजची आपली रेसिपी आहे वाटाणा आप्पे। तर बघा 3 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि 3 वाटी बारीक रव्याला 1.5 वाटी दही घेतलेला आहे। तर बघा दही खूप आंबट नको, तर मीडियम पाहिजे दही। तर आता 3 वाटी रव्याला 1.5 वाटी मी ताजं छान फ्रेश दही घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। रवा बारीकच मी घेतलेला आहे। थोडासा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या किंवा काही हरकत नाही, मग छान होतात तरी पण आप्पे। पण मी इथं बारीक रव्याचा वापर केलेला आहे आणि प्रमाण 3 वाटी रवा आणि 1.5 वाटी फ्रेश ताजं दही घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून छान असं बघा आता मी फेटून घेणार आहे हे। आणि आता बघा थोडंसं मी पाणी टाकणार आहे, म्हणजे थोडंसं सैल होईल आणि इतके सुंदर होतात हे। झटपट होतात वाटाणा आप्पे आणि खायला तर अप्रतिम चवीचे लागतात। तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला पुढे कळणारच आहे की आप्पे आपले कसे दिसत आहे आणि बाहेरून असे मस्त कुरकुरीत, आतून असे सॉफ्ट, इतके सुंदर आप्पे तयार होतात। तर बघा आता मी मस्त छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे झाकून ठेवायचं आहे बघा। एक 15 मिनटं तरी आपल्याला ठेवायचं आहे। तर बघा आता मस्त फेटून झालेलं आहे आणि आता मी झाकण ठेवणार आहे आणि 15 मिनटं असंच आपल्याला ठेवायचं आहे। आता 15 मिनटानंतर बघा मी काढून घेतलेला आहे आणि बघा इथं 1 वाटी मी असा ताजा फ्रेश हिरवा वाटाणा घेतलेला आहे। मस्त खूप सुंदर होतात हे झटपट वाटाणा आप्पे। तर बघा आता मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये वाटाणा मी टाकून घेतला आणि थोडंसं चालू बंद करून करून आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। खूप बारीक नाही करायचं, खूप जाड पण नाही ठेवायचं, आपल्या आवडीनुसार आपण ठेवू शकतात। तर बघा आता जे वाटाणे आपण बारीक केले, ताजा फ्रेश वाटाणा हिरवागार असा, तो आपण आता जे आपण रवा आणि दही मिक्स केलं होतं आणि मीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि एक कांदा पण मी कट केलेला होता, तर एक कांदा पण टाकलेला आहे बघा। तुम्हाला जर टोमॅटो टाकायचा तर टोमॅटो पण तुम्ही टोमॅटोचा वापरसुद्धा तुम्ही करू शकतात। आता बघा हे सगळं मिक्स करून घेतलं मी। आता इथं मी तेल गरम केलं बघा तळक्या भांड्यामध्ये, त्यामध्ये मोहरी टाकली आणि थोडंसं हिंग टाकून असा बघा ह्या मिश्रणाला मी तडका दिलेला आहे, कारण याच्यामुळं आप्यांना खूप छान अशी चव येते। तर खरोखर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। वाटाणा आप्पे खरंच सर्वांना आवडतील आणि खूप सुंदर लागतात, दिसायलाही सुंदर, खायलाही सुंदर। तर आता बघा सगळं आता आपलं मिक्स झालेलं आहे बॅटर। आता नंतर आपण हिरवीगार अशी कोथिंबीर पण टाकलेली आहे। परत एकदा मी फेटून घेत आहे बघा आणि झालेलं आहे आता आपलं बॅटर तयार। आता मी आप्पे पात्र ठेवणार आहे गॅसवर तापवायला। आता इथं मी बघा एक छोटा चम्मच सोडा वापरलेला आहे, बेकिंग सोडा, आणि थोडंसं त्यावर गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे खूप सुंदर असे आप्पे मस्त फुगतात आणि बाहेरून कुरकुरीत, आतून असे मऊ मऊ सॉफ्ट असे होतात। आता सोडा टाकल्या टाकल्या एकसारखं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं हे, अजिबात इथं थांबायचं नाही, पटपट फेटायचं आणि लगेच एका बाजूला आप्पे पात्र गॅसवर ठेवायचं। आप्पे पात्र थोडंसं मस्त छान तापू द्यायचं आणि आता इथं तयार झालेलं आहे आपलं बॅटर बघा। मस्त वाटाणा आप्पे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर आपण आता आप्पे बनवण्यासाठी तयार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की हे आप्पे बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तर बघा इथं आता मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं होतं, छान असं बघा थोडंसं तापू दिलं आणि आता थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा आणि आता थोडं थोडं आपलं जे आप्यांचं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पुढं बघालच किती टम्म फुगलेले आहे आप्पे आणि खूप सुंदर झालेले आहे। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल अजून पण आपल्या चॅनलला सोनाज रेसिपीला तर नक्की सबस्क्राईब करा। आता बघा मी बॅटर टाकून घेतलं आप्या पात्र्यांमध्ये आणि एक 5 मिनटं झाकण ठेवलं। इथं गॅस थोडासा मी बारीक केलेला होता आणि तुम्ही बघू शकता काय टम्म आपले वाटाणा आप्पे फुगलेले आहे। आता अजून मी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि आता आप्पे आपण
परतवून घेऊया. किती सुंदर तुम्ही बघू शकता आणि खरोखर सांगते खूप सुंदर लागतात ह्या आप्पे. नक्की तुम्ही बनवून बघा, घरचे सगळे खुश होतील. आणि आता मी परतवून घेत आहे आप्पे. तर तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेले आहे. फक्त तुम्ही जेव्हा सोडा टाकाल ना तर त्यावर थोडंसं गरम पाणी किंवा लिंबाचा रस टाका, म्हणजे ते ॲक्टिव्हेट होतं आणि छान असं आपलं बॅटर छान असं फुगतं. आणि आप्पे बघा, तुम्ही बघू शकता काय सुंदर फुगलेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली माझी नक्की सांगा मैत्रिणींनो. आता आपले आप्पे तयार झालेले आहे. मटार आप्पे, ताजा ताजा हिरवागार असा वाटाणा आप्पे तयार झालेले आहे. तर आता आपण आप्पे काढून घेऊयात. आता दुसरे पण बघा मी ठेवले होते आणि आता परतवून घेत आहे दुसरे आप्पे पण. आणि खरोखर सांगते ही रेसिपी इतकी छान आहे आणि झटपट पण होते. तुम्ही नाश्त्याला नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठून रेसिपी बघत आहात हे पण मला नक्की सांगा. तर चला मग आपण खाण्यासाठी तयार आहोत. या मैत्रिणींना तुम्ही पण आप्पे खायला. हिरवागार असं ताजा फ्रेश वाटाणे आप्पे. आता इथं मी बघा शेंगदाणा चटणी बनवलेली आहे. तर मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. फक्त आपण इथं हिरव्या मिरचीचा वापर न करता लाल मिरचीचा वापर केलेला आहे. पण इतकी सुंदर ही चटणी तयार झालेली आहे. पण मी चटणी रेसिपी दाखवली नाही. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. हिरवा ताजा ताजा वाटाणे आप्पे, मस्त बाहेरून कुरकुरीत आतून मऊ मऊ आप्पे तुम्हाला एक मी फोडून दाखवते बघा. तर किती सुंदर आप्पे तयार झालेले आहे. तर या तुम्ही पण खायला. आणि रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.